तर बघा मित्रांनो, आपली गाडी इथं उभी आहे आणि ते बोलले होते मला का गाडी म्हणे तिकडं नाही म्हणे. तिची गाडी आहे ना मित्रांनो एक उभी, तिथं घ्यायला लावली ती. पण मग मी म्हटलं नाही, बरं इकडं सावलीला मी पण गाडीत बसल. तर इथं आपली गाडी लावलेली आहे बघा. मी सहज गेलो होतो तिकडे, म्हटलं चला जाऊन येऊ नाही का, भाजी वगैरे कशी बघून येऊ म्हटलं. तर बघा मित्रांनो, इथं आपली गाडी लावली आहे आणि हे जे कागद वर केलं नाही हे सगळं बाहेरने केलं आहे. त्यांना गरम होत होतं म्हणून त्यांनी कागद विगत वर करून दिलाय. आता थोड्या वेळ मी गाडीमध्ये बसतो. मला पण लय कंटाळा आलाय आता, जवळजवळ 1:30-2 म्हणजे 2 वाजतच आले. बराच कंटाळा आलाय मला. आणि मित्रांनो, आपण हे बघा, हे आपल्या गाडीवरती पण टाकलंय मोठ्या. म्हणजे कसं माती आधी एक त्याच बाजूनं होतं, त्याच्यानंतर ह्या साईडनं पण मी टाकून घेतलं आहे. आणि हे बघा मी आरशा किती मोठ्या टाकल्या गाडीला. हे जे आरशा आहे ना, एक खराब झाली होती, ती हा एक चांगली, पण मी याच्यात दिसत नव्हतं त्याच्यामुळं टाकलं त्यांनी बघा. आधी बसलो होतो मी गाडीमध्ये, त्याच्यामुळं ते असं उशीन ते असं इथं ठेवलेलं आहे. तर गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, मी आता थोड्या वेळ झोपतो, कारण आता लई कंटाळा आला आहे मला. 2 वाजले आता अजून मग किती वाजेपर्यंत काम आहे तिथं नाही माहिती आपल्याला, कारण त्यांची एक पिकअप त्यांना काढायची, म्हणजे एक गाडी भरून द्यायची त्यांना भाजीची. मी कधी म्हणजे एवढं लांब पण येत नाही, जवळजवळ 45 किलोमीटर आपल्या घरापासून. तर एवढं अंतर 45 किलोमीटरचं एवढं लांब आलो आहे मी. म्हणजे भरपूर लांब जात राहतो, पण मग कसं आता एवढे 1-2-3 महिने झाले तसं जास्त फिरतच नाही ना मी. तिथलेच लोकल ट्रिपा माहीत राहतो. आणि जवळजवळ इकडचं भाडं आपल्याला 2,500 रुपये भाडं आहे. बघू आता याच्यातून आपल्याला डिझेल किती लागतं आणि आपल्याला शिल्लक किती राहते त्याच्यात, गाडीचा रोज आपला रोज बघू. तर आता मित्रांनो चला, मी थोडासा आराम करतो, कारण खूपच कंटाळा आला आहे मला. थोड्या वेळ झोपतो मी मित्रांनो. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, आपल्या इंस्टा आय डी पण आहे, रवी गांगुर्डे शेतकरी जोडी ह्या नावाने. तर हे इंस्टा आय डी पण आपला, तिथे पण जाऊन फॉलो नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.